एसए न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। नागपूर हिंसाचारानंतर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। पुण्यातील शक्तीपीठ महामार्गात 50,000 कोटींचा घोटाळा, राजू शेट्टींचा सनसनाटी दावा। शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पुण्यातील शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात 50,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे। मुंबई 86 वर्षीय महिलेला डिजिटल फसवणुकीत 20 कोटींचा फटका, 3 जणांना अटक। मुंबईत 86 वर्षीय महिलेला डिजिटल फसवणुकीत 20 कोटी रुपयांचा फटका बसला असून या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीचा कमर्शियल टावर उभारण्याची घोषणा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथे देशातील पहिला कमर्शियल टावर उभारण्याची घोषणा केली आहे। मुंबईत अंधेर येथील महाकाली गुफा परिसरात आग। मुंबईत अंधेर येथील महाकाली गुफा परिसरात आग, आपत्ती व्यवस्थापन पथकाची तत्परता। मुंबईतील अंधेरी भागातील महाकाली गुफा परिसरात आग लागली असून आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्वरित कारवाई केली आहे। मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी मध्य रेल्वेची 238 नवीन एसी लोकल गाड्या लवकरच। मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक आरामदायी करण्यासाठी मध्य रेल्वेने 238 नवीन एसी लोकल गाड्या जोडण्याची योजना आखली आहे। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू होणार। महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये 2025-26 शैक्षणिक वर्षापासून सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यात शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या 2 भुयारी मार्गांसाठी मान्यता। पुणेकरांच्या वाहतुकीसाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या 2 भुयारी मार्गांसाठी मान्यता देण्यात आली आहे। दिशा सलगर मृत्यू प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। दिशा सलगर मृत्यू प्रकरणावर विधिमंडळात चर्चा झाली असून आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। माडाच्या लॉटरीबाबत अद्ययावत माहिती आणि अर्ज प्रक्रियेची घोषणा। माडाच्या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया आणि अद्ययावत माहिती जाहीर करण्यात आली आहे। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसए न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।